नमस्कार मित्रांनो, आज आपण खुसखुशीत व खमंग अशी कचोरी घरच्या घरी बनवणार आहोत। मूग डाळ कचोरी बनवण्यासाठी मी इथे 2 ते 3 वाटी होईल इतका मैदा घेतलेला आहे। ह्या मैद्यामध्ये अगदी 2 ते 3 चमचे एवढं गरम केलेलं तूप आपल्याला घालून घ्यायचं आहे। तुपामुळे कचोरी अगदी खमंग व खुसखुशीत अशी बनते। आणि त्यानंतर यामध्ये ओवा जो आपण हातावरती क्रश करून यामध्ये घालायचा आहे आणि चवीनुसार 1 चमचा होईल एवढं जिरे यामध्ये घालून घ्यायचं आहे। त्यानंतर यामध्ये चवीनुसार थोडंसं मीठ घालून घ्यायचं आणि हे सगळं मिश्रण एकजीव करून घ्यायचं व ते पाणी घालून थोडंसं मळून घ्यायचं आहे। पिठाचा अगदी घट्टसर डो होईल अशा प्रकारे थोडं थोडं पाणी घालून हे पीठ मळून घ्यायचं आहे। आणि इकडे बघू शकता तुम्ही हे पीठ मी मळून घेतलं आहे, जे की मी आता 20 ते 30 मिनिटे रेस्टसाठी ठेवणार आहे। आता आपण कचोरीसाठी लागणारं सारण बनवून घेणार आहोत। त्यासाठी 2 ते 3 तास मी इथे मूग डाळ भिजत ठेवली होती, ती छान भिजली देखील आहे। आणि त्यातलं पाणी वेगळं करून आपण आता ही मिक्सरला मोठी मोठी वाटून घ्यायची आहे। त्यानंतर मिक्सर जारमध्ये 2 ते 3 चमचे धने, 2 चमचे बडीशेप आणि 2 चमचे जिरे घालायचे व त्यातच 2 ते 3 वाळलेल्या मिरच्या घालायच्या। आणि हा मसाला देखील मिक्सर जारमध्ये अगदी मोठा मोठा होईल असा वाटून घ्यायचा। सारण बनवण्यासाठी कढईमध्ये थोडंसं तेल घालायचं आणि त्यामध्येच मिक्सरला मोठा मोठा वाटून घेतलेला हा मसाला त्यामध्ये घालून घ्यायचा। हा मसाला 4 ते 5 मिनिटे तेलामध्ये अगदी खमंग भाजू द्यायचा, कारण मसाला जर अगदी कच्चा राहिला तर त्याचा उग्र वास येऊ शकतो। त्यामुळे मसाला खमंग भाजून घ्यायचा आणि त्यानंतर याच मसाल्यामध्ये चिमूटभर हिंग घालून घ्यायचा। त्यानंतर या मसाल्यामध्ये 1.5 ते 2 चमचे बेसन घालायचं आणि परत हा मसाला तेल सुटेपर्यंत भाजायचा। मसाला छान खमंग असा भाजल्यानंतर यामध्ये मिक्सरला वाटून घेतलेली मूग डाळची पेस्ट घालायची। मूग डाळची पेस्ट घातल्यानंतर परत हे मिश्रण गॅसवर अगदी खमंग भाजायचं। नंतर हा मसाला अगदी खमंग सुका होईपर्यंत भाजायचा व त्यामध्ये 1.5 चमचे लाल तिखट व अर्धा चमचा मीठ घालायचं। आता कचोरीचं अगदी खमंग आणि चमचमीत असं आपलं सारण तयार झालेलं आहे। त्यानंतर जो मैद्याचा डो आपण रेस्टसाठी ठेवला होता तो घ्यायचा व त्याचे गोळे बनवायचे आणि त्यामध्ये हे सारण भरून घ्यायचं। तुमच्या आवडीनुसार या सारणामध्ये अर्धा चमचा साखर जरी घातली तरीही चालेल। आता कचोरीसाठी या मसाल्याचा असा छान गोळा बनवून घ्यायचा आणि मैद्याचा जो गोळा बनवला होता त्याची गोल अशी वाटी बनवून घ्यायची। सारण भरण्यापूर्वी मैदा परत एकदा छान मळून घ्यायचा, त्यामुळे मैदा अगदी सॉफ्ट बनेल। त्यानंतर मैद्याच्या गोळ्यामध्ये छान प्रकारे सारण भरून घ्यायचं आणि त्यानंतर हलक्या हाताने कचोरी बनवून घ्यायची। ही कचोरी मी हातावरती बनवली आहे, तुम्हाला जर हवा असेल तर हलक्या हाताने तुम्ही लाटण्याने देखील लाटू शकता। त्यानंतर कढईमध्ये तेल अगदी हलकं गरम करून घ्यायचं व कचोरी त्या तेलात फ्राय करून घ्यायची। कचोरी अगदी अगदी मंद आचेवरती फ्राय करायची आणि त्यानंतर गॅसचा फ्लो वाढवला तरी चालेल। अशा प्रकारे अगदी खमंग व खुसखुशीत आपली कचोरी तयार आहे। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। परत भेटू अशाच एका नवनवीन रेसिपीसोबत। धन्यवाद।